नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. तर मित्रांनो, आज आपण डेली यूजेस सेंटेन्स हा घटक बघणार आहोत. डेली यूजेस सेंटेन्स म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातील जे आपण काय वाक्य बोलतो ते वाक्य. तर अधिक उशीर न करता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर कम इन मीन्स आत या. तर आता समजा आपल्या घराबाहेर कोणची तरी आपली मैत्रीण आली असेल, तर आपण तिला लगेच काय म्हणतो? आत ये. तर आत येसाठी शब्द काय आहे? कम इन आत या. तर आत यासाठी शब्द आहे कम इन. तर आपण दुसरा शब्द बघूया. टेक इट मीन्स हे घ्या. आता आपल्या जर का मैत्रिणीला आपलं पुस्तक किंवा नोटबुक हवी असेल, तर आपण तिला काय म्हणतो? हे घे. किंवा आपल्यापेक्षा मोठे जे असतात त्यांना काय म्हणतो आपण? हे घ्या. तर हे घ्या किंवा हे घे यासाठी शब्द काय आहे? टेक इट मीन्स हे घ्या. तर गो देअर मीन्स काय? तिकडे जा. गो देअर. आता समजा आपण काहीतरी गेम खेळत असू, तर आता गेम खेळताना आपण आपल्या फ्रेंडला म्हणतच असतो ना की तिकडे जाऊन उभा राहा. तर तिकडे जा यासाठी इंग्रजी शब्द कोणता आहे? गो देअर. तर आता इथं लिहिलेले बी सीटेड मीन्स बसा. आता आपल्या घरी कोणचे आपले फ्रेंड किंवा आपल्या घरातले पाहुणे आले की आपण त्यांना काय म्हणू? बसा. तर बसा या शब्दासाठी इंग्रजी शब्द कोणता आहे बघा? बसा म्हणजे बी सीटेड. तर आता गेट रेडी, तयार व्हा. गेट रेडी म्हणजे काय? तर तयार व्हा. आता समजा आपल्याला कुठल्या गावाला जायचं असेल, आपलं आवरून झालं असेल, तर आपण काय म्हणतो दुसऱ्याला? की तयार व्हा. तर तयार व्हासाठी शब्द काय आहे? गेट रेडी. टेक आउट द बुक मीन्स पुस्तक काढा. तर आता टीचर आता आपण स्कूलमध्ये गेल्यावर आपल्याला टीचर म्हणतात की पुस्तक काढा. तर पुस्तक काढा यासाठी शब्द कोणता आहे बघा? टेक आउट द बुक मीन्स पुस्तक काढा. तर आता पुस्तक उघडा. तर यासाठी कोणता शब्द आहे? आता स्कूलमध्ये गेल्यावर आपल्याला टीचर म्हणतातच पुस्तक उघडा, ओपन. तर पुस्तक उघडा यासाठी इंग्रजी शब्द कोणता आहे बघा? ओपन द बुक यासाठी मराठी शब्द आहे पुस्तक उघडा. तर पुढचा शब्द आहे क्लोज द विंडो म्हणजे खिडकी बंद करा. आता समजा आपल्या घराच्या शेजारी एखादं बांधकामाचं काम सुरू आहे. मग धूळ ते घरात येल्यावर आपल्याला आई काय म्हणते? खिडकी बंद कर. किंवा आपल्यापेक्षा मोठे जर असतील तर आपण त्यांना काय म्हणतो? खिडकी बंद करा. तर खिडकी बंद कर किंवा खिडकी बंद करा यासाठी इंग्रजी शब्द आहे क्लोज द विंडो. पुढचा शब्द लॅच द डोअर म्हणजे कडी लावा. आता आपण रात्री झोपताना दरवाजाची कडी लावतो. आपल्यापेक्षा मोठे असतील तर आपण त्यांना म्हणतो कडी लावा. आपल्यापेक्षा छोटे किंवा आपल्या वयाचे असतील तर आपण त्यांना काय म्हणायचं? कडी लाव किंवा कडी लावा. एकच अर्थ होतो, त्याच्यामुळे इंग्रजी शब्द ह्याला एकच असतो, लॅच द डोअर. पुढचा शब्द बघूया. कम बॅक मीन्स परत या. आता समजा की आपण स्कूलमध्ये गेलेलो आहोत किंवा दुसरीकडे कुठं तर चाललो आहोत. आपली कोणची तर वस्तू घरी विसरली आणि घरच्यांनी आपल्याला कळवलं की घरी वस्तू विसरली. मग आता ती काय म्हणतात आपल्याला? परत ये किंवा परत या असं म्हणतात आपल्याला. मग परत या किंवा परत ये साठी इंग्रजी शब्द वापरला जातो कम बॅक मीन्स परत या.
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तेही सांगा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्याला धन्यवाद.